यांचं शुभागमन होत असताना आपलं सरस स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या माध्यमातून पाणी व्यवस्था सुद्धा या क्रीडा स्पर्धेला दिली गेली. आपलं सरस स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू निर्धावन हाताला गेलाय, डिलिव्हर केला गेलाय. किरण मडवी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. तर सिनियर आकाशला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. ह्यावेळेस डाव्या बाहेरचे चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू वाईट आहे अशी उद्घोषणा केली जाते. पहिली धाव अतिच्या स्वरूपामध्ये फलकावर जोडली जाते. धाव फलकावर इथे मात्र सुरुवात झाली. आपण पाहतोय ज्युनियर आकाश नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला सिनियर आकाश. ह्यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी होते. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर अतिकचा एक धाव जरूर दिली आहे, परंतु दोन चेंडू निर्धाव हाताळलेत किरण मडवीनं. पुणे एकदा किरण मडवी गोलंदाजी ट्रॅकवर. ह्या अंगामध्ये पाहिलं तर किरण मडवीचा दबदबा राहिलाय. प्रत्येक सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन आणि चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ह्या अभ्यास अजून एक देखणा चेंडू, चांगला चेंडू आणि त्याचं कारण आपल्याला पाहायला मिळते. चांगली लेंथ, लाईन आणि त्याचं उत्तर नव्हतं बॅटरकडे. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. 3 चेंडू हाताळले गेलेत आतापर्यंत. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव अतिच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळाली. फलकावर एक धाव. यावेळी चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चांगला झेल तिथं मात्र कंप्लीट केला जातोय. लागणारा पहिला धक्का जय वाघोबा लाभ टीमला. आकाशबाद. सिनियर आकाश बाद झालाय. अशा पद्धतीने पाहिलं तर 4 चेंडूंचा सामना करत कुठली धाव त्याला जमावता आली नाहीये. आणि न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टीमचा कर्णधार भावेश. आता मात्र पूर्ण मदार या खेळाडूवर असेल, कर्णधारावर असेल. आणि ज्या पद्धतीने आपण T20 क्रिकेट पाहिलं कालच्या दिवसामध्ये सूर्यकुमार यादवची जी बॅटिंग, कर्णधाराने ज्या पद्धतीने सूत्र हाती घेतली होती आणि चांगली केली. 79 धावेंची राहिली होती सूर्यकुमार यादवची. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, प्रॉपर टायमिंग नव्हतं. कुठली धाव यावेळेस घेता आली नाही बॅटर भावेशला. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते किरण मडवीची. या षटकामध्ये पाहिलं तर अतिच्या स्वरूपामध्ये एकच धाव खर्च केली, एक विकेट मिळवली. संघर्ष करत असताना आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये जय वाघोबा लाभ टीम. ह्यावेळेस अजून एक देखणा चेंडू, अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या षटकातील अंतिम आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये पाहिलं तर अतिच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आणि एक विकेट मिळवली गेली आहे. किरण मडवीची कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. कमाल राहिली आहे. या हंगामात पाहिलं तर किरण मडवीचं नाव चर्चेत राहिली आहे. आणि चर्चा का केली जाते, कारण जी मेहनत, जे कष्ट हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतोय. आणि पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपाने धाव आली. बॅटच्या सहाय्याने कोणत्याही फलंदाजाला धाव घेता आले नाहीये. परिस्थिती पाहिली तर गुणतालिकेवर 1वर 1 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. तर मात्र दुसऱ्या षटकामध्ये पलटवार केली जाईल का? येणाऱ्या गोलंदाजावर इथून मात्र आक्रमण पाहायला मिळेल का? गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अक्षय हा गोलंदाज. स्ट्राईक एंडवर ज्युनियर आकाश. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आक्रमण करावं लागेल, तेव्हाच मात्र 20 पेक्षा जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतील. परंतु ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे ह्या डावामध्ये किरण मडवीनी
चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली, एक विकेट मिळवला गेला, एक अतिरिक्त फक्त 10 खर्च केली. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. अक्षयचा पहिला बॉल. यावेळेस हलक्या मनाने जरूर अपील पाहायला मिळाली. एक धाव तर कंप्लीट झाली. फील्ड होईपर्यंत दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. लेग पायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा फलकावर जोडल्या जात आहेत. धावसंख्या पाहिली तर 3 अंकावर, म्हणजेच या डावामध्ये आतापर्यंत बॅटच्या साहाय्याने धाव आले नाहीये. पहिली धाव आपण पाहिली वाईटच्या स्वरूपात, त्यानंतर ह्या 2 धावा लेग बायच्या स्वरूपामध्ये. म्हणजे या डावामध्ये संघर्ष करत असताना आपण पाहतोय जय वाघोबा लाभ टीम. जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, परंतु संघर्षातून जो वाट निर्माण करतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जात असतो. इथे मात्र पुढे जावं लागेल या दोन्ही बॅटरला. इथून मात्र मोठ्या पटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही यश हे नाव तुमच्या अंगी रुजवू शकता. हे रुजवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहतो अक्षय. पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. एक चेंडू डिलिव्हर केला गेलाय. आतापर्यंत 2 धावा खर्च झाल्यात. यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल, फील्ड करेल, तोपर्यंत एक सिंगल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 4 अंकावर धावफलक. सेन्सिबल क्रिकेट यावेळेस पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर अडकडताना पाहिला संघ, त्यानंतर या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, दुसऱ्या बॉलवर पाहिलं तर सिंगल. पार्टनरशिप बिल्ड केली जाते. जेव्हा जेव्हा आपण संघ अडकडताना पाहतोय, छोट्या छोट्या पार्टनरशिपनं पाय रचला जातोय, त्यानंतर मात्र इमारत तयार होते आणि त्यानंतर मात्र त्या इमारतीवर छप्पर रचलं जाते. इथून मात्र धावांचं हे छप्पर लावलं जाईल का ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. यावेळेस लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. पुणे एकदा एक सिंगल धाव. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 5. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. मार्गस्थ होत असताना ज्या पद्धतीने पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर झालेत. 3 चेंडूमध्ये 4 धावा इथून मात्र खर्च झालेत अक्षयच्या माध्यमातून. पुण्याच्या एकदा स्ट्रायकिंगला आकाशला आपण पाहतोय. यावेळेस पलटी स्ट्रोक खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. विकेटच्या वरून जाणारा हा चेंडू निर्धावाच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या पाहिली तर स्थिर 5 अंकावर. संघर्ष करत असताना आपण पाहतोय जय वाघोबा लाभ. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय जय वाघोबा लाभ टीमला. ह्यावेळेस पावलांचा वापर केला होता, परंतु लाईन ओळखता आली नव्हती बॅटरला आकाशला. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये 4 धावा जरूर खर्च झाल्या होत्या, मात्र त्यानंतर लेन आणि लाईन चांगली पाहायला मिळाली अक्षयची आणि 2 चेंडू निर्धाव. एकंदरीत 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत, 4 धावा खर्च केलेत आणि फलकावर त्याचं कारण आपल्याला पाहायला मिळतोय 5 धावा. ह्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, देखणा चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचे 3 चेंडू निर्धाव राहिलेत आणि दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा पाहायला मिळतात फक्त 5. एकंदरीत 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू मध्ये फक्त 5च धावा करता आल्यात. एक विकेट फक्त गमावला गेलाय आणि एकंदरीत या डावामध्ये आपण पाहिलं तर बॅटच्या साह्याने फक्त 2च धावा आल्यात. अशा पद्धतीने पाहिलं तर संघर्ष करत असताना जय वाघोबा लाभ. परंतु अंतिम षटकामध्ये पलटवार होईल का? कारण मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती अतुलनं. सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावर कोण्यात यश आलं होतं. या मॅचमध्ये त्या पद्धतीची गोलंदाजी राहील की पलटवार? ग्रामीण क्रिकेट त्याकरिता जाणला जातोय. वार पलटवारसाठी सातत्यानं ग्रामीण क्रिकेटची गणना केली जाते. इथून मात्र हा पलटवार बॅटिंग साईड कडून केला जाईल का? स्ट्रायकिंगवर आपण पाहतोय भावेश अतुलच्या विरोधामध्ये. संघाचा कर्णधार इथून मात्र तारणहार बनेल का या पहिल्या डावामध्ये? यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. इंटू द गॅप चेंडू निघून चाललाय. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर, कव्हर क्षेत्रामधून, डीप कव्हर क्षेत्राच्या बाहेर निघून गेलाय 4 धावेकरिता.
धन्यवाद धन्यवाद. 4 धाबा जरूर आल्यात, परंतु क्षेत्ररक्षकाने किक मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपण पाहिला. यावेळेस शरीराचा भेद घेणारा चेंडू राहिलाय. कुठली धाव यावेळेस घेतली जाणार नाहीये. भावेश आपण पाहतोय. धावसंख्या पाहिली तर 9 या अंकावर असतील. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या डाबातील. गोलंदाज तयार. अतुलचा पुढील चेंडू. ह्यावेळेस ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अलोन द कार्पेट. 1 धाव मिळेल. एके धावेने धावफलक बऱ्याच वेळानंतर मात्र दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील 2 संघांना मी इन्व्हाइट करेन टॉस करण्याकरिता. एनआर बोरपाडा टीमचा कॅप्टन आणि गावदेवी वीर बजरंग धोंडावडील टीमचा कॅप्टन. आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय टॉस करण्याकरिता. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. इंटू द गॅप. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय. डीप पॉइंट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. केली तर 4च्या बढतीनं 14 अंकावर जाऊन पोहोचली गेली. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 9 धाबा खर्च केल्यात अतुलनं. या षटकामध्ये मागडा ठरलाय अतुल. यावेळेस लो फुलटॉस होता ऑन साईडला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगला झेल इथे मात्र कंप्लीट केला गेलाय. किरण मडवी तिथे उपस्थित होते आणि विकेटचं होईल पतन. दिलदार व्यक्तिमत्व. 9 तरुणांच्या गळ्यातील ताईद निलेदादा गुरव यांचं हे सॉंग आपण ऐकलं. कवाडगावचं हे गोड व्यक्तिमत्व आपण पाहताय. आणि या स्पर्धेचं सर्व यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचं जे रोख क्रम त्यांच्या माध्यमातून दिलं गेले. तर विकेट मिळाले. अंतिम चेंडू टाकण्याकरिता अतुल ह्या डाबातील. ह्यावेळेस ऑन साईड फेवर केला गेला होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं. जरूर डीपमध्ये चेंडू निघून चाललाय. त्या दरम्यान या अंतिम चेंडूवर येत आहेत 2 धाबा. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. जय वाघोबा लाभ टीमने बनवल्यात पहिल्या डावामध्ये 16. आता मात्र विजयाकरिता तर नक्कीच आपण पाहतोय दिमागदार दर्जेदार क्रिकेटचं भिवंडी टेनिस मधील हौदासन तुमच्या सर्वांच्या भेटीला. एका साइड कृष्णा 11 कवाड अजित पाहू शका. नक्कीच कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 मध्ये या अंतिम दिवसामध्ये सुपर संडे मध्ये आणि ग्रँड फिनाले मध्ये सर्वांचं वेलकम 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 2026. एका साइड पाहायला मिळतीये टीम आपण पाहतोय मिड स्पोर्ट्स कबाडे घरच्या मैदानावरती. आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच टीम पाहायला मिळतीये जय वाघोबा लाभ यांच्यामध्ये पाहू शकली. मॅच जिंकेल ती मात्र क्वालिफाय रिझनच्या दिशेनं आणि विजयाकरता 18 बॉल आणि फक्त मात्र धावसंख्या बनवायची चेस करण्याकरता 17 धावांचं टार्गेट आहे. सुपर संडेमध्ये मांडेवरांचं थोड्याच वेळात आगमन देखील असेल. वेळात वेळ आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुका आणि भिवंडी तालुक्यातील एक कवाडगाव आज प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतीये स्पर्धा. आणि एवन जोडीच्या माध्यमातून कुणाजी लसने त्यासोबत पाहू शकाल क्षितिज जाधव यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य सोहळा तुमच्या सर्वांच्या भेटीला. चला थोडं स्पीडअप करा. वी फास्ट पंच देखील आपण पाहतोय. पाला माने आणि
येणार बोरपाडा आपण संपर्क साधायचा आहे. बिंदास लसणे आणि टीम कंपनी नावीचा कॉल या ठिकाणी करण्याकरता आमचे साथी कॉमेंट या जॉईन आहेत, मान्यवर देखील जॉईन आहेत. येणार बोरपाडा आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. वेलकम टू बॅक. सेकंड इनिंग 18 बॉल विजयाकरता 17 धावांचं लक्ष ठेवून फील्ड करण्याकरता उतरली आहे. जय वाघोबा लाभ तुम्हाला इन अक्षरनं पालते मैदानाच्या आतमध्ये त्यांना डिफेंड करण्याकरता पाहू शकाल आणि चेस करण्याकरता हार्ड आणि बिग बॅटर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये. भावेश बॉलिंग मार्कवरती आला. पहिला बॉल वरती मोठा सो खेळायचा प्रयत्न होता. शेटू मात्र फायनली डिपला चालला जिथे मात्र डाऊन होईल. एक सिंगल दुसरा धावायचा प्रयत्न किरण मडवी आणि पण वैभवला पाहतोय. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन आहे. अरे लेफ्टीच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की दोन डिस्टन्स मधून प्रत्येक वेळी मात्र प्रत्येक बॉलवरती होणारा चेंज ऑफ द फील्ड पाहू शकाल. कारण फील्डमध्ये तुम्हाला बदल करावी देखील लागेल कारण इथे लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन आहे ना ते थोडंसं फार घातक असं क्रिकेटमध्ये. येणार बोरपाडा संघाचा कर्णधार तुम्हाला अंतिम पुकार आहे. येणार बोरपाडा यावेळी लो फुटच बॉल ॲज अ बीमा बॉल पाहू शकाल. इथे मात्र पंच दर्शवताना आमचे स्क्वेअरचे पंच कराल सर आपण पाहत आहे. आता नो डाऊट ॲज गुड डिसिजन ॲज अ परफेक्ट डिसिजन कारण ज्या पद्धतीनं भीमर बॉल पाहायला मिळाला 2015 पासून नो बॉल आपण पाहतोय. हाफ ट्रायकर पद्धतीनं हाईटला महत्व दिलं गेलं आणि त्यानंतर मैदान क्रीडांगण हे सेंटीमीटर मीटरमध्ये मापन केलं गेलं आणि वर्ल्ड क्रिकेटमध्ये सातत्याने झालेले बदल हे ग्रामीणपर्यंत पोहोचले आणि आपण आजही ते त्याचं आपण पालन करतोय हे खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. आता सायकल एंडवरती आलाय. हार्ड बॅटर बिग बॅटर आणि एक परफेक्ट शॉट सिलेक्शन ज्याचं नेहमीच असतं या भिवंडी ग्रामीणचा धुरंधर खेळाडू किरण मडवी सायकल एंडवरती पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिलं विषयाकरता 17 बनवायचे आहेत. फ्रीडचा बॉल इथे मात्र मिसामिंग स्ट्रोक्स ऑन साइडला मानस त्या ठिकाणी आलाय मात्र फ्रीड बॉल आहे. फसवलं होतं त्या ठिकाणी झालं अखलं होतं मात्र त्या झाल्यामध्ये मोठा मासा सापडला नाहीये. नाव त्याचं किरण मडवी गाव त्याचं कवाड. गोलंदाजी मार्कवरती भावेश राईट अंडर टार्गेट. टार्गेट खूप चांगलं आहे भावेशचं कारण फुल लेनचे फ्लोअरला महत्व देतोय आणि कुठेतरी ब्रेक ऑन गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. यावेळी इस्ता कव्हरला बॉल सरळ मात्र टायमिंग प्रॉपर करून फेकून दिलाय. टायमिंग प्रॉपर मनगटचा वापर बॉल निघून चालला हवाई सबर 6 धावा. द ब्रँड ऑफ कबाड षटकार. नेक्स्ट बॉल यावेळी मात्र परफेक्ट पाहू शकाल. परफेक्ट मात्र डोल्यापर्यंत आलेल्या बॉलला सरळ मात्र पिकअप न उडवलाय. पिकअप ऑफ द शॉट सिलेक्शन प्रॉपर मात्र फटका बॉल निघून चाललाय षटकार. मॅच खलास. इथे मात्र मॅच जिंकली आहे असं नो डाऊट. वन मॅन